मी आजपर्यंत महाविद्यालयातल्या एकाही मुलाला भाव दिला नव्हता. पण मैत्रिणीच्या लग्नात घातलेल्या त्या लाल रंगाच्या तंगचोलीने आणि माझ्या गोऱ्या कमरेने एका मुलाला असा काही वेडा केला की थेट मध्यरात्री तो माझ्या अतिथीगृहाच्या दारात येऊन उभा राहिला. गल्लीत शांतता होती. बाजूला मैत्रिणीची आई झोपली होती आणि दारात विवेकने अचानक माझी मान पकडून माझ्या ओठांवर बोट ठेवलं. काय घडलं त्या रात्री, जेव्हा मी विवेक बाथरूमच्या बंद दाराआड एकत्र आलो? जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्राची. वय 32 वर्ष. दिसायला मी खूपच सुंदर, साजेरी आणि आकर्षक आहे. रोज सकाळी नियमितपणे योग आणि व्यायाम करण्याची मला आवड आहे. त्यामुळे माझं शरीर एकदम घट्ट, प्रमाणबद्ध आणि भरलेलं आहे. माझ्या महाविद्यालयात, कॉलेजमध्ये अनेक मुलं नेहमी माझ्या मागे पुढे करायची. मला पटवण्याचा प्रयत्न करायची, पण मी कोणालाही भाव देत नव्हते. माझं संपूर्ण लक्ष अभ्यासावर असायचं. पण खरं सांगायचं तर मुलांच्या मनात माझ्याबद्दल एक अनामिक उत्सुकता निर्माण करणं आणि त्यांना तडपवणं मला आतून कुठेतरी आवडायचं. मी जेव्हा कॉलेजमध्ये जाण्यासाठी मुद्दाम तंग कुर्ती आणि शॉर्ट टॉप घालायचे, ज्यातून माझी गोरीपान कमर आणि सौंदर्य खुलून दिसायचं, तेव्हा मुलांच्या नजरा माझ्यावरच खिळून राहायच्या. ते मला पाहून काहीतरी फुसफुसायचे, लाईन मारायची. मी मात्र चेहऱ्यावर एक मिश्किल हसू आणून अलवारपणे माझ्या मैत्रिणींकडे निघून जायचे. ही गोष्ट आहे साधारण 6 महिन्यापूर्वींची. माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीचं लग्न ठरलं होतं. तिच्या साखरपुड्याचा आणि इतर कार्यक्रमाच्या वेळी माझ्या कॉलेजच्या महत्त्वाच्या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे मी त्या समारंभाला जाऊ शकले नाही. पण मी ठरवलं होतं की लग्नाच्या दिवशी मात्र काहीही करून जायचंच. आणि फक्त जायचंच नाही, तर त्या पूर्ण लग्नाच्या मंडपात सर्वात सुंदर आणि आकर्षक मीच दिसले पाहिजे. म्हणून मी खास ऑनलाईन सर्च करून एक अतिशय मनमोहक अशा लाल रंगाचा लेहंगा आणि त्याच्यासोबत एक तंगचोली मागवली. ती चोली माझ्या शरीराच्या आकाराला एकदम चपखल बसावी म्हणून मी शिंप्याकडून, टेलरकडून तिचे कडक फिटिंग करून घेतले होते. लग्नाचा दिवस आला. मी पूर्ण तयार झाली. डोक्यावर सुरेख मांगटिका, नाकात नाजूक चंदेरी नथ, कानात डुलणारे झुमके आणि गळ्यात सुंदर हार. त्या तंगचा लाल चोलीत माझी गोरी कमर आणि नाभी स्पष्ट दिसत होती. लेहंग्याचा तो लाल नाडा माझ्या नाभीभोवती लटकत होता. आरशात स्वतःला पाहिल्यावर मला जाणीव झाली की आज माझ्या रूपाची मादकता कोणत्याही पुरुषाला बेधुंद करण्यासाठी पुरेशी आहे. मी लग्नाच्या मंडपात पोहोचले. मी प्रवेश करताच उपस्थितांच्या नजरा माझ्यावरच स्थिरावल्या. प्रत्येकजण माझ्याच रूपाचं कौतुक करत होता. तिथली तरुण मुलं तर माझ्याकडे भुकेल्या आणि तृषित नजरेने घुरून पाहत होती. गर्दीचा फायदा घेत काहीजण मुद्दाम माझ्या अगदी जवळून जाण्याचा प्रयत्न करत होते. काहीजण स्पर्शाचा बहाणा करत होते. पण मी त्याच्याकडे अलवार दुर्लक्ष करत स्वतःचा तोरा सांभाळत होती. तितक्यात त्या गर्दीत माझी एक नजर एका मुलावर पडली. तो एकदम जिम बॉयसारखा टांगडा, तगडा आणि उंच आणि दिसायला कमालीचा देखणा होता. त्याची ती रुंद छाती आणि त्याचे कणभर व्यक्तिमत्व पाहून माझी नजर त्याच्यावरच खिळली होती. तो जेव्हा माझ्याकडे नशिल्या डोळ्याने पाहायचा, तेव्हा माझ्या मनात एक विचित्र शहारा आणि थरथरणारी अस्वस्थता निर्माण व्हायची. माझं मन आतून उपाळून येत होतं. लग्नाचा सोहळा आटोपेपर्यंत खूप रात्र झाली होती. संपूर्ण पाहुणी मंडळी आपापल्या घरी निघून गेली होती. मीही घरी जाण्यासाठी मैत्रिणीच्या आईची परवानगी घ्यायला लागली होती. तेव्हा त्या आंटी मला म्हणाल्या, प्राची, आता मध्यरात्र झाली आहे. रस्त्याने यावेळेला एकटं जाणं निसटणं आणि धोकादायक ठरेल. तू आजची रात्र इथेच आपल्या अतिथीगृहात गेस्ट रूममध्ये थांब. सकाळी निवांत घरी जा. मीही विचार केला की या का तर वेळेत प्रवास करण्यापेक्षा थांबलेलं बरं. मी घरी फोन करून सांगून टाकलं की मी सकाळीच पोहोचेल. मला अतिथीगृहातील एका स्वतंत्र खोलीत नेऊन सोडण्यात आलं. पण त्या तंग लेहंगा चोलीत मला शांत आणि निवांत झोप कशी येईल याच विचारात मी खोलीत चुळबुळ करत उभी राहिली. आणि तितक्यात त्या अंधारलेल्या गॅलरीतून एक सावली माझ्या खोलीच्या दाराकडे सरकवली. अतिथीगृहाच्या गेस्ट रूमच्या त्या बंद खोलीत मी विचार करत उभी होती की या तंग लेहंगात चोलीत मला शांत झोप कशी येईल. तितक्यात गॅलरीतून ती सावली हळूहळू माझ्या खोलीच्या दरवाजाजवळ आली. ती सावली दुसरी कोणाची नसून लग्नाच्या मंडपात माझ्यावर नजर टिकून असलेल्या त्याच जिम बॉयची होती. तो हळूच पुढे आला आणि चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य आणून मला म्हणाला, हॅलो प्राची. मी थोडीशी बावरली, पण स्वतःला सावरत त्याला हॅलो म्हटलं. आमच्या तिथं हलक्या फुलक्या गप्पा सुरू झाल्या. संभाषणातून मला समजलं की त्याचं नाव विवेक आहे आणि तो माझ्याच महाविद्यालयात म्हणजेच कॉलेजमध्ये शिकतो. बोलण्यात तो खूपच हुशार, चलाख आणि समजूतदार वाटत होता. गप्पा मारता मारता तो हळूच माझ्याशी रोमॅन्टिक आणि खट्याळ विषयांवर बोलू लागला.
त्याच्या त्या बोलण्याने माझ्या मनात एक अनवरत अस्वस्थता निर्माण झाली होती. पण मी वारंवार मात्र अजिबात भाव देत न देता त्याच्या गप्पांना अगदी साध्या आणि मैत्रीपूर्ण पद्धतीने हाताळले होते. तितक्यात अचानक तिथल्या शांततेचा भंग करत मैत्रिणीची आई त्या आंटी तिथे आल्या. एवढ्या रात्री एका मुलाला माझ्या खोलीत दारात पाहून त्यांनी विवेकला तिथून लगेच आपल्या खोलीत जायला सांगितलं. आंटी माझ्या सुरक्षेसाठी त्याच अतिथीगृहात माझ्या बाजूला कॉटवर येऊन झोपल्या होत्या. पण तिथून निघण्यापूर्वी विवेकने अतिशय हुशारीने आणि चोरट्या नजरेने माझा व्हॉट्सअप नंबर घेतला होता. आंटी झोपण्याची खात्री झाल्यावर काहीच मिनिटात माझ्या फोनची स्क्रीन अंधारात लुकलुकली. विवेकचा मेसेज आला होता. हाय प्राची. मी लगेच टाईप केलं, हॅलो विवेक. यावेळेला मेसेज. विवेक म्हणाला, काय करू प्राची, आज त्या लग्नात मंडपात तू एवढी हॉट आणि मनमोहक दिसत होतीस की माझं मन थऱ्यावर राहायला तयारच नाही. त्याची ती तारीफ वाचून मी गालातल्या गालात हसले आणि मेसेज केला, धन्यवाद विवेक, पण मी रोजच हॉट नाही का दिसत. विवेकने लगेच रिप्लाय दिला, दिसतेस, पण आज काहीतरी वेगळंच होतं. मी खरं सांगू का, मला वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू. मी उत्सुकतेने विचारलं, काय, सांग ना. विवेकने लिहिलं, आज त्या लाल तंगचोलीतून दिसणारी तुझी ती गोरी कमर आणि तुझी ती नाभी पाहून माझं मन पूर्णपणे विचलित झालं होतं. तुझा तो रूपावरती अवतार पाहून मी तुझ्यावर पूर्णपणे फिदा झालो आहे. त्याचे हे थेट शब्द वाचून माझ्या अंगावर थरथरणारी शहार उमटवली. माझ्या चेहऱ्यावर लाजेची छटा उमटली. मी टाईप केलं, विवेक, एवढी पण तारीफ नको करू रे, मला लाज वाटते. विवेक म्हणाला, मला तुला एकदा खूप जवळून आणि नीट पाहायचं आहे प्राची, प्लीज ना. मी थोडी येट दाखवत म्हणाले, असं सहज मी स्वतःला कोणाला दाखवू शकत नाही. विवेकने विनंती केली, कृपया प्राची, माझी ही इच्छा मान ना प्लीज. माझ्या मनातही एक खोडकर विचार आला. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, पण माझी एक अट आहे, जर तू ती मान्य केलीस तरच. विवेकने आतुरतेने विचारलं, काय अट आहे, सांग, मी काहीही करायला तयार आहे. मी अट घातली, तुला सर्वांसमोर मला एक चुंबन घ्यावं लागेल. माझा हा मेसेज पाहताच विवेक अचानक ऑफलाईन झाला. मला वाटलं की तू घाबरला आणि विषय तिथेच संपला. मी फोन बाजूला ठेवला आणि डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. बाजूला आंटी गाढ झोपल्या होत्या आणि त्यांची शांतता श्वासांची चावल येत होती. पण अवघ्या 5च मिनिटात खोलीच्या लाकडी दारावर हलकीशी टिकटिक अशी चावल झाली. अंधारलेल्या आणि कातर वेळेत दाराच्या पटीतून मला विवेकची आकृती दिसली. तो थेट माझ्या दाराशी येऊन उभा ठाकला होता. माझं काळजाची धडधड एका क्षणात वाढली. आंटी शेजारी झोपल्या होत्या, त्यामुळे मी अतिशय हळूवार पावलांनी नपुरांचा आवाज न होऊ देता दाराजवळ गेले. दाराच्या पटीतून बाहेर पाहत मी हळूच फुसफुसले, विवेक, वेळा झाला आहेस का तू? इथे आंटी झोपल्या आहेस, काय करतोयस तू? तितक्यात विवेकने अजिबात विलंब न करता दाराच्या आडून हळूच आपला मजबूत हात आणला आणि माझी नाजूक मान आपल्या बोटांमध्ये पकडली. मी डचकून किंचाळणार तितक्यात त्याने त्याच्या दुसऱ्या हाताची बोटं माझ्या ओठांवर ठेवून मला शांत केलं. त्याचा तो उबदार हस्तस्पर्श माझ्या गळ्याला जाणवला आणि माझ्या शरीरातील सर्व शक्ती गळून पडली. आंटीला संशय येऊ नये म्हणून मी तिथेच स्तब्ध उभी राहिले. विवेकने माझ्या हनुवटी वर उचलली आणि थेट स्वतःचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले. त्या कातर वेळेत अंधारलेल्या ताराआड आमचं ते पहिलं चोरटं चुंबन सुरू झालं होतं. त्याच्या ओठांची ती उष्णता आणि श्वासांचा तो गरम स्पर्श मला एक वेगळ्याच झुंजीत घेऊन जात होता. माझ्या तोंडातून नकळत एक सानुग्रह सुस्कारा बाहेर पडला. त्या आवाजाने बाजूला झोपलेल्या आंटीची झापड उडवली. आंटी अंधारातच अस्वस्थ होऊन विचारू लागल्या, प्राची, काय झालं गं, कसला आवाज आला? माझा श्वास अडकला होता. मी ओठ बाजूला करत कसंबसं स्वतःचा आवाज सावरला आणि म्हणाले, अरे काही नाही आंटी, एक छोटा मच्छर चावला होता म्हणून तो आवाज आला होता. आंटीने विश्वासाने उशीवर डोकं ठेवलं आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. विवेकने मिश्किलपणे गालात हसत मागे पाऊल घेतले आणि अंधारात पसार झाला. मोबाईलवर लगेच त्याचा मेसेज आला, मिशन यशस्वी प्राची. पण मला एकट्याने समाधान मिळणार नाही, मला आणखी काहीतरी करायचं आहे. मी नकार देत फोन बंद केला. पण त्या रात्री त्या पहिल्या चुंबनाच्या उष्णतेने माझं शरीर पूर्णपणे गरम झालं होतं आणि मी त्याच धुंदीत केव्हा तरी झोपी गेले. त्या पहिल्या चोरट्या चुंबनाच्या धुंदीत रात्री मला केव्हा तरी गाढ झोप लागली होती. सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा सकाळचा कोवळा प्रकाश खिडकीतून आत येत होता. मी बाजूला पाहिलं तर कॉटवर आंटी नव्हत्या. त्या कदाचित बाहेर कोणाशी तरी बोलण्यासाठी किंवा कामासाठी गेल्या होत्या. मी सुटकेचा निश्वास सोडणार तितक्यात मला अंगावर कोणाच्या तरी उबदार स्पर्शाची जाणीव झाली.
मी वळून पाहिलं तर माझ्या उशीजवळ थेट विवेक बसलेला होता. तो अगदी माझ्याजवळ झुकला होता आणि अतिशय हळुवारपणे अलवार बोटांनी माझ्या चेहऱ्यावरून, मानेवरून आणि ओठांवरून हात फिरवत होता. सकाळच्या त्या एकांतात त्याचा तो हस्तस्पर्श जाणवताच माझ्या शरीरात पुन्हा एकदा वीज संचारली. माझं मन बेधुंद होऊ लागलं होतं, पण मी स्वतःला कसंबसं सावरलं. त्याला हलकासा धक्का देऊन थोडी मागं ढकलले आणि फुसफुसली, "विवेक, वेडा झाला आहेस का? आंटी किंवा दुसरं कोणीतरी येईल ना इथे? सोयीस्कर वाटत नाही आहे." मी घाईघाईने उठले आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघाले. रात्रीच्या त्या थरारामुळे आणि सकाळच्या त्या स्पर्शामुळे माझं पूर्ण शरीर ओलाव्याने आणि घामाने न्हाऊन गेलं होतं. मला लवकरात लवकर अंघोळ करायची होती. मी बाथरूममध्ये शिरले. मनात विचार आला की दाराची कडी लावावी, पण घाईघाईत आणि विचारांच्या गोंधळात माझ्याकडून दाराची कडी लावायचीच विसरली. मी अंगावरील तो लेंगा, चोलीचे कपडे बाजूला केले आणि पूर्णपणे निर्वस्त्र होऊन शॉवर चालू केला. थंड पाण्याचे थेंब माझ्या शरीरावर पडू लागले होते आणि मला एक वेगळाच आनंद मिळू लागला होता. मी डोळे मिटून पाण्याचा आनंद घेत होते. तितक्यात मागून 2 मजबूत आणि कणखर हातांनी थेट माझ्या नाजूक कमरेला घट्ट आवळले. त्या अचानक झालेल्या स्पर्शाने मी डचकले आणि भीतीपोटी जोरात किंचाळणार तितक्यात विवेकने मागून मला स्वतःकडे ओढले आणि माझे ओठ त्याच्या ओठांमध्ये घट्टच पकडले होते. शॉवरच्या पाण्याच्या धारा आम्हा दोघांवर पडत होत्या. त्याची ती रुंद आणि तगडी छाती माझ्या पाठीला टेकली होती. त्याच्या शरीराची ती उष्णता आणि गरम श्वास मला माझ्या मानेवर स्पष्ट जाणवत होती. त्या मिणमिणत्या प्रकाशात आणि बंद दाराआड माझ्या मनातील सर्व संकोच, भीती आणि संयमाचा बाण आता पूर्णपणे फुटला. मी सर्व काही विसरून गेले. मी माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले आणि त्याला पूर्णपणे साथ देऊ लागले होते. विवेकच्या त्या रांगड्या आणि उबदार मिठीत मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. त्याचे ते हळूहळू हात जेव्हा माझ्या मखमली त्वचेवरून आणि केसांवरून फिरू लागले, तेव्हा मी एका वेगळ्या स्वर्गातून हरवून गेले होते. त्या बंद बाथरूममध्ये थंड पाण्याच्या धारांखाली आम्ही दोघांनी प्रेमाच्या अथांग महासागरात बुडकी मारली होती. आमच्या श्वासांची गती आणि हृदयाची धडधड एकाच तालात वाजू लागली होती. त्या सकाळी आम्ही दोघे एकमेकांत पूर्णपणे विलीन झालो होतो आणि आम्ही त्या सुंदर अनुभवाचा परमोच्च आनंद घेतला होता. काही वेळाने आम्ही दोघेही परिपूर्ण झालो. विवेक हळूच बाथरूममधून बाहेर निसटला. मी अंघोळ आटपून बाहेर आले तेव्हा माझा चेहरा एक वेगळ्याच आनंदाने आणि लाजेने फुलला होता. त्या दिवसानंतर मी घरी परत आले खरी, पण आज 6 महिने झाले तरी विवेकसोबत घालवलेले ते क्षण, त्याचे ते गरम श्वास आणि तो उबदार स्पर्श माझ्या मनात अजूनही ताजा आहे. जेव्हा जेव्हा मी त्याला लाल चोलीकडे पाहते ना, तेव्हा मला त्या रात्रीची आणि त्या सकाळची आठवण आल्याशिवाय राहतच नाही. तर मित्रांनो, प्राचीने त्या मध्यरात्री विवेकला आपल्या जवळ येऊन देऊन आणि बाथरूममध्ये त्याच्या त्या भावनांना प्रतिसाद देऊन बरोबर केलं की चूक? तुमच्या मते प्राचीने कॉलेजच्या मुलीसारखं मर्यादा पाळायला हवी होती का? तुमचं मत कमेंटमध्ये सेक्शनमध्ये नक्की लिहून सांगा आणि अशाच तुफान आणि रंजक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.